तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पळशी झारशी येथील ग्रामदैवत तपस्वी श्री शंकरगिरीजी महाराज यांनी सुरू केलेला पारंपरिक महाशिवरात्री यात्रा महोत्सव आजही मोठ्या भक्तिभावात सुरू आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री अभिषेकाने यात्रेची सुरुवात झाली असून 16 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य 125 क्विंटल महारोट महाप्रसादाचे भाविकांना वितरण करण्यात आले। पळशी झारशी गावातील शंकरगिरी महाराज यांचे मंदिर प्राचीन मंदिर मानले जाते, तर पंचक्रोशीतीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे। येथे असलेले स्वयंभू शिवलिंग हे भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे। महाशिवरात्री निमित्त विदर्भ, खानदेश व मराठवाडा भागातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होतात। या निमित्ताने या ठिकाणी आयोजित यात्रेचे आकर्षण असलेल्या महारोठाच्या प्रसादासाठी भाविकांचे मोठ्या प्रमाणात गरज दिसून आली। सुकामेवा, दूध, तूप व विविध खाद्यपदार्थांच्या मिश्रणातून तयार केला जातो। परंपरेनुसार यात्रेच्या रात्री महारोट तयार करून तो राखेत ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी बाहेर काढून भक्तांना प्रसाद म्हणून वाटप केले जाते। यात्रेदरम्यान मंदिरात विशेष पूजा, अभिषेक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। पळशी झारशी येथे दरवर्षी महाशिवरात्री पावन पर्वावर 125 किलो गव्हाचा महारोट महाप्रसाद तयार करण्याची सुमारे 300 वर्षांची परंपरा आजही श्रद्धाभावाने जोपासली जात आहे। पंचक्रोशीतील हजारो भाविक या अनोख्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। शंकरगिरी महाराज की आज आमच्या गावामध्ये श्री शंकरगिरी महाराज मंदिरामध्ये आज महाप्रसाद जो बनत आहे, याला गेले कित्येक म्हणजे 350 वर्ष झाली ही जी प्रथा आहे, ही प्रथा चालू आहे। यामध्ये पूर्ण जो महाप्रसाद बनत असतो हा पूर्ण सुक्यामेव्यापासून बनत असतो आणि हा जो सुरुवातीला 50 किलोचा बनत होता, आज जवळपास तो 11.5 क्विंटलचा बनत आहे। आणि आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी जो महारोट तयार होतो हा उद्या सकाळपासून भाविकांसाठी देण्यात येतो आणि खूप मोठी यामध्ये जी गर्दी आणि ही जे परंपरा जी सुरू आहे पूर्ण श्रद्धेच्या भरोश्यावर आहे आणि या पूर्ण गावकऱ्यांचा खूप मोठा सहभाग असते। पूर्ण जिल्ह्यातून, तालुक्यातून, पूर्ण महाराष्ट्रभर हा जो महारोट बनते ही एक अंधश्रद्धा नसून एक श्रद्धेचा भाग आहे।